नमस्कार शेतकरी बांधवांनो आणि भगिनींनो, दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवरून थेट प्रसारित होत असलेल्या कृषी दर्शन कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। मंडळी, शेतीवर आधारित वेगवेगळे व्यवसाय आपण सुरुवात केली आहे करायला आणि यामध्ये एक प्रामुख्याने व्यवसाय येतो जो अनेक वर्षांपासून आपण करत आहोत, तो म्हणजे गूळ निर्मिती उद्योग। आणि या गूळ निर्मिती उद्योगामुळे आपल्याला चांगल्या प्रकारची आर्थिक सुबत्ता ही प्राप्त करता येते। पण काळानुरूप गूळ उद्योग निर्मितीमध्ये काही बदल होणं आवश्यक होतं, तंत्रज्ञानाचे बदल होणं आवश्यक होतं, पण ते झालेले दिसून आले नाहीत। यामुळे गुळाची गुणवत्ता आणि दर्जा यावर त्याचा परिणाम आपल्याला आजही पाहायला मिळतो। याच अनुषंगाने जर आपण आधुनिक तंत्रज्ञानाची जोड या उद्योगाला दिली तर नक्कीच आपल्याला चांगली बाजारपेठ यासाठी उपलब्ध होईल। आणि म्हणूनच आज आपण एका महत्त्वपूर्ण विषयाचं आयोजन आजच्या आपल्या कृषी दर्शन फोन इन लाईव्ह कार्यक्रमासाठी केलं आहे। मंडळी, आपला आजचा विषय आहे गूळ उत्पादनातील तंत्रज्ञान आणि संधी। या विषयावर आपण आज या कार्यक्रमात चर्चा करणार आहोत आणि यासाठी आपण आमंत्रित केलं आहे स्टुडिओमध्ये प्राध्यापक डॉक्टर विशाल सर देशपांडे सरांना। सर नमस्ते, कार्यक्रमात स्वागत आपलं। नमस्कार मंडळी, मला प्राध्यापक सर देशपांडे साहेबांची ओळख तुम्हाला करून द्यायला आवडेल। IIT पवई येथील ग्रामीण भागासाठी वैकल्पिक तंत्रज्ञान निर्मिती विभागामध्ये ते संयोजन सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत आणि सरांनी गूळ तंत्रज्ञान यावर अनेक प्रकारे संशोधन केलं आहे। यातील सरांचा गाढा अभ्यास आहे आणि या अनुषंगाने सर आपल्याला कार्यक्रमात मार्गदर्शन करणार आहेत। गुळाची जी शास्त्रीय व्याख्या आहे ती शेतकऱ्यांना समजावून सांगूया। गूळ हा आपला परंपरागत गोडवा देणारा पदार्थ आहे आणि गुळाची व्याख्या आपण तशी बघायला गेलो तर गूळ हा कंडेन्स फॉर्म ऑफ शुगर केन ज्यूस, म्हणजे आपण रसाला जर घट्ट केलं ऊसाच्या रसाला तर त्यापासून गूळ निर्मिती होते। आणि त्याची शास्त्रीय व्याख्या जर आपण बघायला गेलो तर शास्त्रीय व्याख्येमध्ये असं आहे की हे जे घट्ट करणं आहे रसाचं, त्याच्यामध्ये आपण रसातली पाण्याची वाफ काढून टाकतो आणि ती वाफ काढून टाकल्यानंतर जे खाली उरतं त्याला आपण गूळ म्हणतो। आता हा गूळ बनवताना दोन महत्त्वाच्या गोष्टी असतात। एक, जसं साखरेप्रमाणे याच्यामध्ये आपण सेंट्रिफ्युगल ॲक्शन घेत नाहीत आणि याला काही रिफाइनमेंट करत नाही। त्याच्यामुळे गूळ हा एक नॅचरल किंवा नैसर्गिक पदार्थ आहे। बरोबर। आणि याच्यामध्ये साधारणपणे तुम्ही बघाल की 95% पाणी काढल्यानंतर आणि सेंट्रिफ्युगल फोर्स न वापरता जो बनतो त्याला आपण गूळ म्हणतो। आणि बऱ्याचशा विकसित देशांमध्ये त्याला नॉन सेंट्रिफ्यूज नॉन रिफाइंड शुगर म्हणजेच गूळ असं म्हणण्यात येतं। बरोबर, म्हणजे साधारण जी गुळाची शुद्धता आहे ती खूप चांगल्या प्रकारे आहे असं एकूण लक्षात येतं। आता गुळाचा जो प्रवास आहे शेतापासून बाजारपर्यंतचा, हा नेमका प्रवास तुम्ही थोडक्यात शेतकरी बांधवांना कशा पद्धतीने समजावून सांगा? गूळ हा बनवण्यासाठी आपल्याला ऊसाची गरज असते आणि ऊस हा एक बांबू वर्गीय पीक आहे ज्याच्यामध्ये रस असतो आणि या बांबू वर्गीय पिकाचा वापर अनेक वर्षांपासून, म्हणजे अनेक हजारो वर्षांपासून वापरात आला। तुम्ही बघाल तर ऊस हा शेतातून तोडणी कामगारांच्या मार्फत तोडण्यात येतो, त्याची वाहतूक करण्यात येते आणि तो गुऱ्हाळ घरात आणण्यात येतो। आता गुऱ्हाळ घरामध्ये त्याच्यातला रस काढून तो रस कढयांमध्ये शिजवण्यात येतो किंवा कढयांमध्ये त्याची वाफ करण्यात येते आणि जो गूळ बनतो तो बाजारामध्ये पाठवण्यात येतो। तर आज आपण गूळ बनताना जी प्रक्रिया आहे या विषयावर बोलणार आहोत। म्हणजे आपला आजचं चर्चा असणार आहे की ऊस हा आपल्या गुऱ्हाळ घरात आला आणि त्याच्यामधून बनलेला गूळ हा बाजारात कसा गेला। बरोबर बरोबर, एकूणच या सगळ्या प्रक्रिया आपण अतिशय छान पद्धतीने प्रेक्षकांना समजावून सांगितल्या। पण आता गूळ तयार होण्याच्या ज्या प्रक्रिया आहेत महत्त्वाच्या, याविषयी आपण सविस्तरपणे काय सांगाल? गूळ प्रक्रियेमध्ये जेव्हा ऊस आपला गुऱ्हाळ घरामध्ये किंवा गुऱ्हाळामध्ये येतो तर गुऱ्हाळामध्ये ऊस आल्यानंतर तो ऊस क्रशर किंवा चरखामध्ये घालण्यात येतो। चरखामध्ये घातल्यानंतर त्या ऊसातनं जो रस निघतो तो रस हा एका टँक मध्ये कलेक्ट करण्यात येतो आणि जी चोथरी आहे ती बाजूला पडते। स्लाइड दाखवते आपण प्रेक्षकांना। येस, तर मग तुम्हाला असं लक्षात येईल की याच्यामध्ये मी थोडंसं मास बॅलन्स म्हणजे त्याच्या वजनाचे तुम्हाला ठोकताळे दिलेले आहेत। तर चरखामधून साधारणपणे 65 ते 68% हा रस निघतो आणि 35 ते 32% साधारणपणे चोथरी, ज्याला आपण बगॅस म्हणतो, ते निघतं। ह्या रसामधले काही अविद्राव्य पदार्थ जे असतात जसे बगॅसचे पार्टिकल ते काढण्यात येतात आणि आपल्याला स्वच्छ रस हा कढाईमध्ये घ्यावा लागतो आणि कढईच्या खाली भट्टी लावलेली असते। आणि जो बगॅस किंवा चोथरी जी असते ती आपण सुकवण्यासाठी पाठवतो। जेव्हा चोथरी येते बाहेर तिच्यामध्ये साधारणपणे एक 35 ते 40% मॉइश्चर असतं। ती सुकवून आपण कोरडी करतो, उन्हामध्ये तिला वाळवतो
आणि ती कढईच्या खाली भट्टीमध्ये जाळण्यासाठी टाकण्यात येते. बरोबर. आता जेव्हा हा रस उकळत असतो त्याच्यामध्ये काही संस्कार केले जातात. या संस्कारामध्ये प्रामुख्याने भेंडीचा अर्क किंवा भेंडी पावडर ज्याला सध्या म्हणतात ते टाकण्यात येतं बरं. आणि चुन्याचे द्रावण वापरण्यात येते. चुन्याचे द्रावण हा त्याचा पीएच वाढवतं, जेणेकरून त्याच्यामधले जे अविद्राव्य आणि विद्राव्य पदार्थ आहेत ते निघण्याला ते सोपं जातं. अच्छा. त्याच्यानंतर बऱ्याच प्रमाणामध्ये परंपरागत पद्धतीमध्ये त्याच्यामध्ये फॉस्फोरिक ऍसिड किंवा हायड्रॉस या गोष्टींचा वापर करण्यात येतो. बरं. आणि प्रमाणाबाहेर याचा वापर किंवा अखाद्य पदार्थातील गोष्टींचा वापर केला तर ते आरोग्यास हानिकारक आहे. बरं. तर अशा प्रकारे आपण हा रस आटवतो, त्यातली वाफ पाणी जे आहे ते वाफेच्या स्वरूपात बाहेर पडतं आणि आपल्याला घट्ट पाक मिळतो. हा पाक आपण थंड करायच्या वाफ्यामध्ये घेतो, त्याला थंड करतो आणि त्याचं क्रिस्टलायझेशन म्हणजे स्फटिकीकरण होतं. अच्छा. आणि हे स्फटिकीकरण झाल्यानंतर त्याला आपण साच्यांमध्ये भरतो सेमी सॉलिड स्टेजमध्ये हां. आणि मग त्याचे आपल्याला रवे तयार होतात. अशा प्रकारे आपला गुळ हा रस आपल्याकडे ऊस आल्यापासून रवे बनण्यापर्यंत गुळ बनतो. आता एकूणच ही जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेमध्ये गूळ बनवताना अनेक प्रकारची काळजी घेतली जाते जेणेकरून त्याच्या आरोग्यावरती परिणाम नको व्हायला. पण मग आरोग्यासाठी गूळ हितकारक आहे असं आपल्या अनेक आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. औषधांमध्ये गुळाचा वापर होतो, असे अनेक फायदे आहेत. तर या गुळाचे अजून काय फायदे सांगता येतील आपल्याला? तसं पाहिलं तर गुळ हा न साखरेपेक्षा त्याच्यामध्ये आपण बऱ्याचशा त्याच्या न्यूट्रिशनल व्हॅल्यूज मेंटेन करतो. तुम्ही बघाल साधारणपणे गुळामध्ये ना आपल्याला आयर्न असतं, ओके, कॅल्शियम असतं, फॉस्फरस असतं. बरोबर. तर त्याच्या विरुद्ध तुम्ही जर साखरेमध्ये बघाल तर साखर हे फक्त एम्प्टी कॅलरीज आहे, म्हणजे त्याच्यामध्ये शुक्रोज आणि पाणी ह्या दोनच गोष्टी असतात आणि साखरेला आपण पूर्ण केमिकल वॉश करून घेतो. त्याच्या विरुद्ध जेव्हा गुळाकडे आपण बघतो तर गुळ हा एक रसावर संस्कारित केलेला पदार्थ आहे, ज्याच्यामध्ये आपण फक्त त्यातले अविद्राव्य आणि विद्राव्य पदार्थ काढलेले आहेत. बाकी त्याच्यामधल्या इतर व्हॅल्यूज त्याच्यामध्ये तशाच ठेवलेल्या आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही बघाल की आयर्न जेव्हा गुळातनं आपल्याला मिळतं तर आयर्न हे आपल्या शरीरासाठी खूप गरजेचं असतं. आणि आज आपल्या देशामध्ये की मायक्रोन्यूट्रिएंट्स किंवा खनिजे आपण खाल्ली पाहिजे त्याच्या मोठ्या प्रमाणावर याच्यावर जोर आहे. तर आपल्याला गुळातनं हे नॅचरली मिळतात. त्यामुळे काय की गुळ जर आपण खाल्ला तर आपल्याला साखरेपेक्षा पोषक तत्व शरीरामध्ये जातील. बरोबर. एकूणच हे जी काही सूक्ष्म अन्नद्रव्य घटकं आहेत ती इतक्या प्रमाणामध्ये आपल्या शरीराला आवश्यक असतात आणि ती गुळामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता थोडंसं आपण इतिहासात जाऊया की गुळाचा पाठीमागचा 50 वर्षांचा इतिहास याबद्दल जर आकडेवारी पाहायची म्हटलं तर त्याबद्दल आपण काय सांगाल? तुम्ही तसं बघितलं ना तर गुळ हा अतिशय प्रचलित पदार्थ आहे. साधारणपणे ना याचा इतिहास खूप मोठा आहे. अगदी इजिप्शियन काळामध्ये किंवा रोमन लोक सुद्धा गुळ तयार करायची. पण अलीकडचाच जर बघायचं झालं तर 15व्या-16व्या शतकातले इथे मी काही चित्र दाखवलेली आहे. तर या चित्रांमध्ये तुम्हाला दिसेल की गुळ हा बनवण्यात म्हणजे रसाची प्रक्रिया याच्यामध्ये दाखवलेली आहे आणि नक्कीच ते गुळ बनवतायत. याच्यामध्ये त्यांनी गुलामांच्या सहाय्याने किंवा बैलाच्या सहाय्याने त्याच्यातला रस काढून त्या रसावर प्रक्रिया करण्यात येते. पण आपण पुढे जाऊन मागच्या 50 वर्षाचा जर विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की आपल्याला साधारणपणे की सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण गुळाचा दरडोई वापर हा साधारणपणे 4 किलोग्रॅम पर पर्सन पर इयर, म्हणजे 4 किलो ऊस एक माणूस पूर्ण वर्षभरामध्ये खातोय गुळ. त्याचा जर आपण थोडी आकडेवारी जर काढली तर गुळ हा आपल्याकडे साधारणपणे 25 ते 30 हजार गुऱ्हाळ आहेत आणि सध्या देशामध्ये जितक्या ऊसाचं उत्पन्न होतं त्याच्या 15% ऊस हा फक्त गुळासाठी वापरला जातो. आता तुम्ही जर पुढे याच्यामध्ये बघाल की याची आकडेवारी जर आपण पाहिली तर तुमच्या असं लक्षात येईल की मागच्या 50 वर्षामध्ये म्हणजे साधारणपणे 70च्या दशकामध्ये आपल्याकडे साधारणपणे एक 13 ते 14 किलो गुळ पर माणसी पर इयर आपण खायचो आणि 7 ते 8 किलो साखर खायचो. तर आज तेच आपलं कन्झम्पशन म्हणजे वापर हा गुळाचा 4 किलो पर्यंत आलेला आहे, तर साखरेचा वापर 18 किलो पर्यंत गेलेला आहे. आता हा जो 18 किलो वापर आहे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असे दोन्ही आहेत. म्हणजे तुम्ही घरी आणून खाल्लेली साखर आणि तुम्ही बाजारामध्ये जे काही गोड पदार्थ खातात तिथे वापरण्यात आलेली साखर. तर याच्यामध्ये तुम्हाला असं दिसेल की गुळाकडे साधारणपणे खाणाऱ्यांची एक उदासीनता आलेली. आणि ही उदासीनता का आली आहे तर याच्यासाठी अनेक गोष्टी आहेत. या मुद्द्यावर आपण नक्कीच येऊयात सर. आपल्याला एक फोन येतो, एक फोन घेऊया आपण. विजय पाटील पालघरहून आपल्याला फोन करतायत. विजयजी नमस्कार, आपला प्रश्न विचारा.
नमस्कार, माझं नाव विजय पाटील आहे. मी गौरापूर गावातून बोलतोय आणि वाडा तालुक्यातून बोलतोय. माझा जिल्हा पालघर आहे. मला एक बरं. विचारायचं आहे सर्वांना. हां तर विचारा, आपला प्रश्न विचारा सर. आपण जेव्हा गुळ जेव्हा बनवत असताना त्याचा गुणधर्म कसा, म्हणजे गुणधर्माचे प्रकार काय? हां आणि बाजारपेठेत जेव्हा आपण गुळ आणतो तर त्याचे हां. म्हणजे कशा मार्फत आणतो आणि त्याची देवाणघेवाण कशी होते आणि लोकांपर्यंत ते म्हणजे घ्यायला आणि त्याची जे काही आपण बनवतो तेव्हा त्याची हाताळणी कशा प्रकारे असते बरं. आणि गुळाचे म्हणजे प्रकार असतात का? आणि सर्वाधिक आणि महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक म्हणजे कुठल्या विभागामध्ये ऊसाची लागवड किंवा जी काही पीक घेतलं जातं तर ते ते पीक कोणत्या प्रकारे घेतलं जातं? ओके विजयजी, आपले सगळे प्रश्न आम्हाला समजलेले आहेत. तर सुरुवातीचा त्यांचा प्रश्न आहे, गुळ बनवताना त्याचे गुणधर्म कोणते विचारात घेतले जातात? गुळ बनवताना ना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की त्या ऊस जो तुमचा वापरणार आहे तुम्ही तो परिपक्व हवा. ओके, म्हणजे आपण एक स्लाइड बघू शकतो, पुढे आहे. तर त्याच्यामध्ये आपण असं दिलेलं आहे की ऊस जो आहे म्हणजे गुऱ्हाळ घरामध्ये ऊस येण्यापूर्वीचे काही मापदंड आहेत आणि गुळ प्रक्रिया जेव्हा आपण करतो त्यावेळेसचे काही मापदंड आहेत. तर पहिला आहे की ऊस पूर्ण तयार असावा किंवा मॅच्युअर्ड असावा. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की ऊस जो आपण घेतो त्याची व्यवस्थितपणे त्याचे वाडे काढलेले असावेत. कारण आपण जर ऊस हा कच्चा वापरला म्हणजे वरचे वाडे जो भाग आहे तो वापरला तर त्याच्यामध्ये परिपक्व झालेला नसतो आणि परिपक्व न झालेला ऊस जर आपण गुऱ्हाळ घरात घेतला तर त्याच्यामधनं चांगल्या प्रतीचा गुळ तयार होत नाही. बरोबर. जेव्हा प्रक्रियेबद्दल आपण बघतो तर प्रक्रियेमध्ये शक्यतो केमिकलचा कमीत कमी वापर करायला हवा. त्याच्यामध्ये आपल्याला नॅचरली जे काही केमिकल्स आहेत अवेलेबल म्हणजे जे काही नेचरकडनं मिळतं, जसं भेंडीच्या झाडाचा अर्क जो चिकट असतो तो वापरला पाहिजे. त्याच्यामध्ये हायड्रॉस नावाचं एक केमिकल वापरतात, त्याचाही वापर कमी केला पाहिजे. या सगळ्या गोष्टी, आर्टिफिशियल रंग वापरतात. तर गुळामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की त्याचे गुणधर्म तुम्ही ऊस कशा चांगल्या प्रतीचा घेता. जसं आपण म्हणतो की चांगल्या बीजापोटी फळे रसाळ गोमटी, तसं चांगल्या इनपुटला आपल्याला चांगला गुळ मिळू शकतो आणि त्याच्यावर संस्कार सुद्धा आपण चांगले केले पाहिजे. बरोबर. आता यातील अनेक प्रकारचे तंत्रज्ञान विकसित झालेले आहे गुळ उद्योगामध्ये. हे तंत्रज्ञान कोणतं आहे, याचे मापदंड काय आहेत, याविषयी आपण सविस्तर जाणून घेणार आहोत, पण एका छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर. नमस्कार मंडळी, विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण गुळ उत्पादनातील तंत्रज्ञान आणि संधी या विषयावर चर्चा करतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत प्राध्यापक डॉक्टर विशाल सरदेशपांडे सर. सर, या आधी तुम्ही वेगवेगळ्या गुळ प्रक्रियेबद्दल माहिती दिली, गुळ प्रक्रियेचा इतिहास सांगितला. आता गुळ वापरासंदर्भामध्ये जी ग्राहकांमध्ये उदासीनता आहे याची कारणं काय असावीत बरं? आता हे बघा, असं झालेलं आहे की ही परंपरागत गुळ बनवण्याची पद्धत ना याच्यामध्ये बरेच बदल झालेले आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर केमिकलचा वापर झालेला आहे. तर याच्यामध्ये एक पहिली गोष्ट आहे की याच्यामध्ये काही केमिकलचा किंवा रसायनांचा वापर होतो आणि त्याची टेस्ट युनिफॉर्म येत नाही, पहिली गोष्ट. दुसरं याच्यामध्ये असं झालंय की गुळ प्रक्रिया ही बरेचदा अस्वच्छ प्रकारे गुळ बनवता येतो. त्याच्यामध्ये काय होतं की ग्राहकाला त्या गुळाबद्दल आत्मीयता वाटत नाही. ओके, त्याच्यानंतर याच्यामध्ये असं झालेलं आहे की गुळ वापरताना आता गुळाचा जो ज्या प्रमाणात गुळ वापरला जातो म्हणजे जशा प्रकारामध्ये की ढेप मिळते. आता शहरी भागांमध्ये ही ढेप कशी वापरावी, कारण त्यांच्याकडे काही खलबत्ता नसतो, ती फोडायला हे नसते, ती खिसून घ्यावं लागते, ती स्टोअर कशी करावी. तर त्याच्यामुळे काय, साखर हे अगदी सोपं आहे, पटकन विरघळतं, पटकन वापरता येतं. त्याच्यामुळे ग्राहक हा गेल्या 50 वर्षामध्ये साखरेकडे जास्त आकर्षित झालेला आहे आणि गुळाबद्दल तुम्हाला ती मी आता मगाशी दाखवली तशी उदासीनता आली. सर, ही अनेक कारणं आहेत उदासीनतेची, पण आता महात्मा गांधीजींनी गुळाविषयी काहीतरी लिहिलेलं आहे, तर ते विचार काय होते गांधीजींचे, याविषयी आपण काय सांगू? नाही, खूप इंटरेस्टिंग आहे, कारण महात्मा गांधी यांनी हे स्वतः अहिंसेचे पुजारी होते. त्यासोबतच त्यांनी अनेक प्रयोग केलेले होते ग्रामीण व्यवस्थेवर आणि ग्रामीण उद्योगांवर. त्यांचं विलेज इंडस्ट्री नावाचं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये त्यांनी 1934 साली लिहून ठेवलंय आणि त्याच्यामध्ये तुम्हाला असं आढळून येईल की त्यांनी त्यावेळेस मांडलेले विचार आहे की
साखर कारखाने मोठ्या प्रमाणावर भारतामध्ये येत आहेत 1934 साली बरं का. बरं. आणि यांना सरकारची मान्यता आहे हे येण्यासाठी. हां. आणि त्यामुळे गूळ उद्योग हा मागे पडत आहे. आणि या गूळ उद्योगामध्ये आपल्याला नवीन तंत्रज्ञान, नवीन रिसर्च करायची गरज आहे आणि हा तुमची वाट बघतोय. हे जेव्हा मी विधान वाचलं तेव्हा मला त्याच्याबद्दल एक आत्मीयता आली की बघा, गांधीजींनी हे साधारणपणे 86 वर्षापूर्वी लिहून ठेवलेलं आहे आणि तीच आजही परिस्थिती. तर आज आपल्याला गूळ हा उद्योग खरोखर ग्रामीण भागाला पूरक उद्योग आहे आणि त्याच्यासाठी नक्कीच काहीतरी केलेलं पाहिजे. बरोबर. एकूणच गांधीजींकडे जी दूरदृष्टी होती ती खरंच कौतुकास्पद आहे आणि हे विचार आजही गूळ उद्योगामध्ये जे बदल होणं अपेक्षित होतं ते झालेले नाहीयेत. आता गूळ प्रक्रियेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पायऱ्या आहेत. त्या पायऱ्या आपण सविस्तरपणे शेतकरी बांधवांना समजावून सांगा. जरूर. तर आता गूळ जेव्हा आपण कढाईमध्ये घेतो तर गूळ हा आपण ऊसाचा रस हा आपण गरम करतो आणि गूळ बनवतो. तर ऊसाचा रस कढईमध्ये घेतल्यानंतर तो साधारणपणे 3 ते 4 स्टेजेस मधनं जातो. याच्यामध्ये तुम्ही बघाल की पहिली स्टेज याच्यामध्ये असते ती असते आपल्याला रसाला गरम करायची. म्हणजे रसाला आपण एक 80 ते 90 डिग्री तापमानापर्यंत घेऊन जातो. या तापमानाला गेल्यानंतर त्याच्यामध्ये त्याच्यातले अविद्राव्य आणि विद्राव्य पदार्थ ज्याला आपण मळी म्हणतो त्याला पर्टिक्युलरली ढोर मळी म्हणण्यात येतं. म्हणजे जाडसा मळी असते काळसर, ती त्या कढईच्या वर येते आणि आपण खालून जाळ देतो. तर जेव्हा आपण रस घेतो त्याच्यामध्ये साधारणपणे 20% हे साखरेचे स्फटिक असतात आणि 80% पाणी असतं. आणि आपण 80 ते 90 डिग्री तापमानाला ती मळी काढून घेतो. त्याच्यानंतर मग काय होतं की साधारणपणे 98 ते 99 डिग्री पर्यंत तापमान कॉन्स्टंट असतं आणि रसाची वाफ होत असते आणि ह्या वाफेतनं बरंचसं पाणी निघून जात असतं. साधारणपणे एक 30% पाणी आणि 70% जेव्हा गूळ म्हणजे ज्याला आपण म्हणतो स्फटिक साखरेचे असतात, ती स्टेज जी असते तिला काकवी स्टेज म्हणतात. या स्टेजला 103 ते 105 डिग्रीला आपण त्यावेळेस काकवी बाहेर काढू शकतो. आणि हे पुन्हा गरम करणं आपण कंटिन्यू केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला जो पाक मिळतो तो साधारणपणे 118 ते 120 डिग्रीला काढण्यात येतो. आता परंपरागत गुऱ्हाळामध्ये काय असतं की गुळव्या ह्याला एक काही अंदाज असतो की गूळ कधी बनणार आहे. त्याच्यामध्ये तो त्या ह्याची तार धरून बघतो त्या पाकाची, किंवा गोळी टेस्ट असते. तो गोळी बनवतो पाण्यामध्ये थंड करून ती त्या कढईवर मारतो आणि एक पर्टिक्युलर आवाज झाला की गूळ बनला असं जाहीर करतो. जेव्हा आपण 100 डिग्रीच्या वर जातो पाणी इव्हॅपोरेट करायला तर त्याच्यामध्ये त्याचं तापमान हे त्या पाकाचं वाढत गेलेलं असतं. आणि आता आपल्याला असं स्पष्ट कळलेलं आहे की तापमान बघून सुद्धा आपल्याला गूळ कधी बनणार आहे हे परफेक्टली सांगता येतं. ओके. आणि याचा अवलंब बरेचसे मॉडर्न गूळ उद्योग करत आहेत. सर, याच संदर्भात आपल्याला एक प्रश्न येतोय, आपण फोन घेऊयात. रवींद्रजी कुडाळकर आपल्याला फोन करतायत जळगावहून. नमस्ते रवींद्रजी, आपला प्रश्न विचारा. नमस्कार. नमस्कार. मला असं विचारायचं आहे की सेंद्रिय गूळ निर्मिती करण्याची जी प्रक्रिया आहे ती सर्वसाधारण गूळ निर्मिती प्रक्रियेपेक्षा काही विभिन्न असते, त्यात काही साम्य असतं, दोन्हीमध्ये काही फरक असतो का? आणि दुसरं मला असं विचारायचं की आम्ही सर्वसामान्य ग्राहकांनी सेंद्रिय गुळाची शुद्धता कशी जोखावी? आता पाहतोय आपण कोरोनाचा कालावधी म्हणजे काही ठिकाणी आहे आणि ग्रामीण भागामध्ये प्रामुख्याने नवयुवकांना गुळ निर्मिती प्रक्रियेमध्ये येण्यासाठी आपण कसं प्रोत्साहन द्याल? बरोबर. आपले प्रश्न खूप चांगले आहेत. तर त्यांचा पहिला प्रश्न होता की सेंद्रिय गूळ निर्मिती प्रक्रिया जी आहे ती कशा पद्धतीची असते? आता तुम्ही बघाल की याच्यामध्ये 2 प्रकार असतात, केमिकल फ्री गूळ आणि ऑर्गॅनिक गूळ. ओके. तर केमिकल फ्री गूळ म्हणजे ज्या गुळामध्ये कोणत्याही रसायनाचा वापर केलेला नाही प्रक्रियेमध्ये, आणि पण ऊस जो त्यांनी वापरलेला आहे त्या ऊसाला त्यांनी रासायनिक खतं दिलेली आहे. पण ऑर्गॅनिक गूळ जो असतो त्या ऑर्गॅनिक गुळामध्ये ऊसाला सुद्धा त्यांनी रासायनिक खतं दिलेली नसतात. तर हे 2 प्रघात सध्या पडलेले आहेत. आता सेंद्रिय पद्धतीचा गूळ निर्मिती म्हणजेच केमिकल फ्री गूळ निर्मिती, याच्यामध्ये तुम्ही चुना, भेंडीचा रस म्हणजे भेंडीच्या झाडाचा रस, ह्या 2 गोष्टी वापरू शकता. सध्या हा भेंडीचा नॅचरल भेंडी पावडर सुद्धा मिळते जी त्या भेंडीच्या झाडांपासून सुकवून बनवलेली असते. पण या व्यतिरिक्त याच्यामध्ये तिसरा पदार्थ वापरण्यात येत नाही. पण केमिकल गुळामध्ये बरेचसे पदार्थ वापरण्यात येतात ज्याच्यामध्ये सल्फर असतं, जो हायड्रॉसच्या स्वरूपामध्ये येतो, किंवा एक पोपडी म्हणून केमिकल आहे
ते लोक वापरतात किंवा ऑइल पावडर वापरतात किंवा भेंडी पावडर, सिंथेटिक भेंडी पावडर वापरतात, तर हे सेंद्रिय गुळ पद्धतीमध्ये वापरण्यात येत नाही. बरोबर. आता त्यांचा दुसरा प्रश्न असा होता की बाबा गुळाची चव कशी ओळखावी किंवा सर्वसामान्य नागरिकांना ही कशी चव ओळखता येईल. तर आता कसं असतं की जो केमिकल पद्धतीने बनवलेला गुळ असतो ना, त्याचा थोडासा चमकदार कलर असतो, कारण त्यांनी काय केलं असतं, त्यामध्ये आर्टिफिशियल कलर्स मिसळलेले असतात आणि ब्लिचिंग एजंट म्हणून म्हणजे रंगहीन करण्यासाठी त्यांनी सल्फर वापरलेलं असतं. दुसरं एक त्याच्यामध्ये असं असतं की हे पदार्थ वापरल्यानंतर या गुळामध्ये वातावरणातली आर्द्रता ओढून घ्यायची क्षमता, ज्याला आपण हायग्रोस्कोपिक म्हणतो, ही मोठ्या प्रमाणावर असते. त्याच्यामुळं हा गुळ वातावरणातले मॉइश्चर ओढून त्याला पाणी लवकर सुटतं. तिसरं, हा तोंडात गुळ तुम्ही घालाल त्यावेळेस थोडासा खारट लागतो आणि हा खारटपणा हा त्याच्यामध्ये टाकलेल्या केमिकलमुळे आलेला असतो. चौथी गोष्ट, याची टिकवण क्षमता कमी असते आणि हा तुम्ही जर फार दिवस साठवला तर याला एक वेगळ्या प्रकारचा वास येतो. याच्या विरुद्ध तुम्ही जर सेंद्रिय पद्धतीने बनवलेला गुळ पाहाल तर त्याच्यामध्ये कलर चकाकी नसते, पण तो खायला चवदार असतो. त्याच्यामध्ये एक नॅचरल टेस्ट असते. तर हा साधारणपणे लोकांना फरक ओळखता येतो. अतिशय साधे सोपे निकष आहेत. अगदी घरगुती पद्धतीने आपण रासायनिक गुळ आणि सेंद्रिय गुळ यातील फरक ओळखू शकतो. आता गुळ तंत्रज्ञानाचे वेगवेगळे प्रकार आहेत, याविषयी आपण सविस्तर सांगावं सर. हा, तर आता गुळ तंत्रज्ञानामध्ये असं झालेलं आहे की आधी परंपरागत पद्धत आहे गुळ तंत्रज्ञानाची, ही म्हणजे कढईमध्ये रस घेणे आणि तो खाली जाळ लावून उकळणे. पण मागच्या एक 30 ते 35 वर्षामध्ये साखर कारखान्यांचे काही निकष वापरून लोकांनी मोठ्या प्रमाणावर गुळ निर्मिती वाफेचा वापर करून तयार करण्यात आली. तर याच्यामध्ये काय केलेलं आहे की साखर निर्मितीसाठी जे कन्सेप्ट वापरतात, ज्याच्यामध्ये बॉयलर असतं आणि साखर कारखान्यामध्ये बॉयलरची जी वाफ असते त्यापासनं ऊर्जा निर्मिती होते आणि त्याच सोबत ती वाफ ही रसातलं पाणी काढून टाकण्यासाठी वापरण्यात येते. आपण स्लाइड दाखवूयात प्रेक्षकांना या संदर्भातली. तर इथं तुम्ही बघाल की थेट जाळापासून उष्णता देऊन गुळ ही परंपरागत पद्धत आहे, पण वाफ वापरून एक पद्धत गेल्या 30-35 वर्षात रुजू झालेली आहे. आणि दुसरी एक पद्धत आहे की ज्याच्यामध्ये थर्मल ऑइलचा वापर केला जातो. थर्मल ऑइल म्हणजे काय असतं, एक उष्णता घेऊन जाणारं एक ऑइल असतं जे बॉयलर मधून उष्णता घेतं आणि कढईला देतं. आता ह्या प्रकारांमध्ये तुम्ही जर पुढे बघाल तर यांची साईज वेगवेगळी असते. म्हणजे परंपरागत पद्धत ही आपल्याला साधारणपणे जास्तीत जास्त रस हा आपण 1000 ते 1200 लिटर एवढाच रस घेऊ शकतो कढईमध्ये. पण जी वाफ तुम्हाला बॉयलर पासून करायची असते त्याच्यामध्ये तुम्ही खूप मोठ्या कॅपॅसिटीचे प्लांट करू शकता. म्हणजे परंपरागत पद्धतीमध्ये आपण जास्तीत जास्त 15-20 टनाचा प्लांट करतो. 20 टन पर डे क्रशिंग, TCD ज्याला म्हणतो. तर वाफ करायच्या पद्धतीमध्ये साधारणपणे 50 टन ते 500 टन 1000 टनापर्यंतचे प्लांट आलेले. स्लाइडवर आपण दाखवूयात हे प्रेक्षकांना. तर तुम्ही इथं बघाल की मी या ठिकाणी कंपॅरिझन केलेलं आहे की थेट जाळापासून जी प्लांटची कॅपॅसिटी 5 ते 15 टन आहे, तर कढईमध्ये वाफ देऊन जी केलेली आहे ती 10 ते 500 टन किंवा थर्मल ऑइल वापरून 20 ते 50 टन आहे. आता याच्यामध्ये कसं आहे की काही फायदे आणि काही तोटे. तर तुम्ही जेव्हा थेट जाळापासून गुळ बनवता त्यामध्ये एक खरपूसपणा आलेला असतो आणि ही खरोखर गुळाची व्याख्या आहे. गुळाच्या व्याख्येमध्ये आणखी असं सांगितलेलं आहे की जो गुळ डायरेक्ट फ्लेमवर बनवण्यात येतो त्याचं थोडंसं कॅरेमलायझेशन होतं. जेव्हा आपण वाफेवर जेव्हा गुळ बनवतो तर वाफेवर आपण फक्त पाणी काढून टाकणे हा एक आपला फोकस असतो. त्याचं क्रिस्टलायझेशन होताना त्याच्यामध्ये खरपूसपणा येत नाही. त्याच्यामुळे तुम्ही बघा की लोकांना हा जाळावर बनवलेला गुळ जास्त आवडतो आणि ती आपली खरी परंपरागत पद्धत आहे. बरोबर. आता सर, या वेगवेगळ्या तंत्रज्ञानाच्या प्रकारांबद्दल आपण सांगितलं, पण पारंपरिक पद्धतीने जो गुळ व्यवसाय आज अखेर महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सुरू आहे, याची आव्हानं कोणती आहेत यावर आपण थोडंसं मार्गदर्शन करावं. परंपरागत गुळ पद्धतीमध्ये ना अनेक आव्हान आहे. आता पहिलं आव्हान असं आहे याच्यामध्ये की तुम्हाला या ठिकाणी गुळव्या हा एक व्यक्ती असतो ज्याचा वापर करावा लागतो. आता गुळव्या म्हणजे कोण? गुळव्या म्हणजे आपल्या बोली भाषेमध्ये मास्टर शेफ किंवा एक चांगला स्वयंपाकी. आता गुळव्याचं काय काम असतं की गुळव्याचं काम असतं तो वेगवेगळ्या ज्या रस आलेला आहे त्याच्यामध्ये भेंडीचा रस कधी टाकायचा आहे किंवा त्याच्यामध्ये चुना किती प्रमाणात टाकायचा आहे याचं तो गणित लावत असतो आणि ही प्रक्रिया तो पुढे नेत असतो. प्रत्येक बॅचला हा
त्याच्या अंदाजाप्रमाणे किंवा त्याच्या ज्ञानावर हे काम करत असतो. अच्छा. पण आज परिस्थिती अशी झालेली आहे, आपल्याकडे शहरीकरण झालंय, अनेक लोकांना चांगले व्यवसाय मिळत आहेत, त्याच्यामुळे गुळव्या मंडळी ही कमी झालेली आहे. हां. किंवा जी काही आहेत त्या गुळव्या मंडळींनी मोठ्या प्रमाणावर सर्रास केमिकलचा वापर चालू केलेला आहे. बरं. आणि दुसरं असं होतं की गुऱ्हाळ मालकाला या गुळव्यावर अवलंबून राहावं लागतं आणि कोणताही अवलंबून असलेला उद्योग हा करणं खूप अवघड असतं. होय. दुसरी एक परंपरागत गुऱ्हाळामध्ये अडचण अशी आहे की तिथे स्वच्छता ठेवणं खूप अवघड असतं. कारण हा जो प्लांट आपण तयार केलेला असतो यामध्ये आपण काय एक कढई, त्याच्या खाली भट्टी तयार केलेली असते आणि ते सगळं पायाच्या लेवलला असतं. होय. त्याच्यामुळे होतं असं की याच्यामध्ये स्वच्छता ठेवणे किंवा साफसफाई ठेवणे हे खूप कठीण असतं. बरोबर. तिसरी महत्वाची गोष्ट अशी होते की हा गुळव्या हा नियमितता, गुणवत्ता व दर्जा हा देण्याला बरेचदा असमर्थ ठरतो. मला बरेचदा लोक जे गुळा संदर्भात भेटतात तो म्हणतात आमचा गुळव्या असा आहे की प्रत्येक बॅचला वेगळा कलर काढून दाखवतो. अच्छा अच्छा. तर हा एक मोठा भाग येतो. त्याच्यानंतर गुऱ्हाळामध्ये सहजासहजी लोक काम करायला तयार होत नाहीत कारण कष्टाची आणि जोखमीची कामं असतात. आणि तुम्ही परंपरागत पद्धतीमध्ये बनवलेला गुळ जर तुम्ही वेगळ्या तापमानाला काढला तर त्यातलं मॉइश्चर पर्सेंटेज वेगवेगळं असतं. त्याच्यामुळे त्याची टिकवण क्षमता ही सांगता येत नाही. त्याच्यामुळे परंपरागत पद्धतीमध्ये बनवलेला गुळ लोकांना पटकन विकावा लागतो. त्याला ठेवता येत नाही आणि आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक रसायनांचा वापर होतो. आणि अरग गुऱ्हाळात असं पाहण्यात आलेलं आहे की त्यांना त्याचं इंधन पुरत नाही. तर त्याचा दुष्परिणाम असा आहे की लोक ही पॉलिथिन किंवा प्लास्टिक हे सुद्धा जाळतायत. म्हणजे ह्या परंपरागत गुऱ्हाळामध्ये हा अशा अनेक अडचणींचा डोंगर शेतकऱ्यांना किंवा गुऱ्हाळ मालकाला सामना करत ते गुऱ्हाळ चालवावं लागतं. बरोबर बरोबर. या व्यतिरिक्त परंपरागत गुऱ्हाळातील आव्हानांचं पर्यावसन आपल्याला करायचं असेल तर याविषयी आपण काय माहिती द्या? आता याचं पर्यावसन असं होतं की बाबा परंपरागत गुऱ्हाळामध्ये गुळव्यावर जर ते अवलंबून आहे म्हणजे कुशल कामगार अवलंबून आहे तर गुऱ्हाळ मालक ते करायला तयार होत नाही. ओके. गुऱ्हाळ मालकाचं खूप कसब लागतं, त्याला पैसे देऊन तू राहा माझ्याकडे किंवा वेगवेगळे त्याला हातखंडे वापरावं लागतात. अस्वच्छ प्रक्रिया जेव्हा असते तेव्हा काय होतं की स्वच्छता ठेवणे अवघड असतं ह्याच्यामध्ये परंपरागत, कारण मांडणी ही अगदी प्राथमिक स्वरूपाची असते. त्याच्यानंतर कामगारांना कष्टाची कामं असल्यामुळे तुम्हाला कामगार लवकर मिळत नाहीत यासाठी, कारण लोक वॉचमन म्हणून जाण्यासाठी प्रिफर करतात गुळात कारखान्यात काम करण्यापेक्षा. त्याच्यानंतर अनियमित गुणवत्तेमुळे तुम्हाला चांगला बाजारभाव मिळत नाही आणि टिकवण क्षमता कमी असल्यामुळे तुम्हाला ते विकण्याचं प्रेशर येतं तुमच्यावर. तर या सगळ्या आव्हानांचं म्हणजे पर्यावसन असं होतं की तुम्हाला दर मिळत नाही, तुम्हाला उद्योग चालवणं कठीण होतं आणि यामुळे तुम्ही बघितलं असेल की गेल्या 15-20 वर्षामध्ये गुऱ्हाळांची संख्या मोठ्या प्रमाणावर रोडवली आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जी 2 ते 2.5 हजार गुऱ्हाळ असायची आज ती 300-400 वर आलेली आहे. ही खरीच मोठी शोकांतिका आहे असं म्हणावं लागेल. आता या तंत्रज्ञानावर आधारित सरांनी काही प्रयोग केले आहेत, काही तंत्रज्ञान विकसित केलं आहे, याविषयीचा आपण एक व्हिडिओ पाहणार आहोत पण एका छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर. पुन्हा एकदा स्वागत. आज आपण कृषी दर्शन फोन इन लाईव्ह या कार्यक्रमात गुळ उत्पादनातील तंत्रज्ञान आणि संधी या विषयावर चर्चा करतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत प्राध्यापक डॉक्टर विशाल सरदेशपांडे सर. सर, आता यानंतर आपण गुळ उत्पादनातील तंत्रज्ञान काही विकसित केलं आहे, या तंत्रज्ञानाबद्दल माहिती द्यावी आपण. तर हे तंत्रज्ञान आम्ही जे विकसित केलंय त्या तंत्रज्ञानाचं नाव आहे संसाधन कार्यक्षम गुऱ्हाळ प्रक्रिया प्रकल्प. तर याच्यामध्ये आम्ही काय केलंय की परंपरागत जी गुळ बनवायची आपली पद्धत आहे त्या पद्धतीला सोपं करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या पद्धतीमध्ये काही नवीन बदल केलेले जेणेकरून तुम्हाला या प्रक्रियेमध्ये एक्सपर्टची गरज लागणार नाही. म्हणजे गुळ कुणीही बनवू शकेल आणि आमच्या प्लांट्समध्ये अगदी महिला सुद्धा याच्यामध्ये गुळ बनवू शकतात. त्याच्यामध्ये आम्ही जोखमीची कष्टाची कामं कमी केलेली आहेत. याच्यामध्ये एकसारखा गुळ बनवण्यासाठी प्रमाणीकरण केलेलं आहे. याच्यामध्ये तुम्ही चुना किती प्रमाणात टाकायचा आहे, भेंडीचा रस किती प्रमाणात टाकायचा आहे याबद्दल सुद्धा काही ठोकताळे केलेत आणि संगणकाच्या आधारे हा पूर्णपणे प्लांट ऑपरेट करण्यात. बरोबर. आपण या संदर्भातला एक व्हिडिओच प्रेक्षकांना दाखवूया. जरूर जरूर. तर आपण आता एक व्हिडिओ दाखवतोय ज्यामध्ये तुम्हाला कल्पना येईल की हे जे नवीन तंत्रज्ञान आहे त्याचा वापर करून सरांनी कशा प्रकारे या व्यवसायाला नवीन रूप दिलं आहे.
तर काय सांगाल सर, आपण आता या ठिकाणी हा व्हिडिओ आता हा दाखवतोय एक प्रेक्षकांना. 500 ते 600 किलो गूळ बनवण्याचा प्रकल्प आहे. बरं. ज्याच्यामध्ये तुम्हाला एक 6 ते 8 कामगार लागतात. हां. आणि हा जो आपण क्रश केलेला ऊस आहे, हा याचा रस आम्ही सगळा स्वच्छ करून घेतो आणि हा रस ह्याच्यात पाठवण्यात येतो. या ठिकाणी जाळ घालण्यात येतो. इथे तुम्हाला दिसेल की जाळावर नियंत्रण कसं ठेवायचं ही सगळी संकल्पना दिलेली आहे. बरं. तुम्हाला हा प्लांट ग्रॅव्हिटीनी रस एका ह्याच्यातनं दुसऱ्या ह्याच्यात जातो. अच्छा. आणि हा पूर्ण प्लांट संगणकाद्वारे नियंत्रित होतो. बरं. आणि यामध्ये संगणकाचा सपोर्ट घेऊन कुणीही गूळ बनवू शकतो. हो. हा प्लांट साधारणपणे 1000 स्क्वेअर फीट मध्ये बसतो. बरं. आणि याच्यासोबतच आम्ही ड्रायर सुद्धा इंटिग्रेट केलेलं आहे, जेणेकरून तुम्ही पावडर बनवता ती आपल्याला याच्यामध्ये. आता तुम्ही इथे बघाल की आम्ही छोटे छोटे इन्स्ट्रक्शन की भेंडीचा रस कधी टाकायचा हां. हे सुद्धा दिलेले आहेत. बरं. आणि एक गुळाची युनिफॉर्म क्वालिटी आपल्याला याच्यामध्ये मिळते. ओके. आणि याच्यामध्ये आपल्याला पावडर सुद्धा बनवता येते, ढेप सुद्धा बनवता येते, वड्या बनवता येतात. याच्यामध्ये वेगवेगळे फॉर्म्स तयार करता येतात आणि हे चालवायला वापरायला सोपं, ठेवायला स्वच्छ आणि सुटसुटीत केलेलं आहे. तर ह्या तंत्रज्ञानामध्ये अशा पद्धतीची पावडर आणि वेगवेगळ्या प्रकारच्या अवस्थेमध्ये गुळाचं पॅकिंग आपण करू शकतोय. येस, साधारण जशी मागणी आहे त्या मागणीनुसार पुरवठा करता येतो. त्या- आता याच्यामध्ये तुम्ही बघाल हां. की औद्योगिक शिस्त म्हणजे काय आहे, हे तंत्रज्ञानामध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की जे लोक इथं काम करायला उत्सुक आहेत. बरं. कारण हे स्वच्छ एक फूड प्रोसेसिंग प्लांट आहे. हं. कुशल कामगारांपासून मुक्ती मिळते आपल्याला. हो. आता या संसाधन कार्यक्षम पद्धतीचे काही फायदे असणार आहेत. Yes. तर याविषयी आपण काय सांगाल? आता याच्यामध्ये पहिला असा फायदा आहे की तुम्हाला याच्यापासून आपल्याला गुळव्यापासून किंवा त्या क्राफ्टमन पासून मुक्ती मिळते. कारण आपण कोणताही माणूस ट्रेन करून गुळ बनवू शकतो. हां. तुम्ही सर्वसाधारणपणे बघाल की एखाद्या घरामध्ये जेव्हा नववधू येते हां. तेव्हा तिची सासू ही तिच्या मागे उभं राहून तिला आमच्या घरामध्ये स्वयंपाक कसा होतो किंवा कसा स्वयंपाक केला पाहिजे हे समजून सांगते. बर. तशाच प्रकारे जेव्हा एखादा नवीन माणूस आमच्या गुऱ्हाळामध्ये गुळ बनवायला येतो तर संगणक या ठिकाणी त्याच्या सासूचं काम करतो. बर. संगणक हा त्याला गुळ कसा बनवला पाहिजे हां. आणि तू काय काय ठोकताळे प्रमाणीकरण केलं पाहिजे याचे त्याला तो मार्गदर्शन करतो. आणि त्यामुळे कुणीही याच्यामध्ये चांगल्या प्रकारचा गुळ सहजपणे बनवू शकतो. हां. त्याच्यामध्ये बरेचसे सेन्सर्स आम्ही दिलेले आहेत आणि जाळावर नियंत्रण करण्यासाठी आम्ही काही लाईटची सिस्टीम दिलेली आहे, जेणेकरून जाळ कमी जास्त कसा करायचा याच्याबद्दल सुद्धा कंट्रोल करता येतं. बरोबर. तर याचा स्लाइड दाखवतोय आपण प्रेक्षकांना. अरे वा, छान. हां. तर याच्यामध्ये तुम्हाला असं दिसेल की कुशल कामगारांपासून मुक्ती हा एक फार मोठा भाग आहे. हं. आज आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये अनेक तरुण शिकलेले आहेत, तर ते साध्या गुऱ्हाळमध्ये काम करू इच्छित नाही, पण त्यांना अशा फूड प्रोसेसिंग प्लांटमध्ये काम करण्याबद्दल उत्सुकता आहे. हे आम्ही अनुभवलेलं आहे. बरं. त्याच्यानंतर हा एक गुंतवणुकीला चांगला पर्याय आहे. कारण तुम्ही जेव्हा चांगला गुळ बाजारात देता, रसायनमुक्त गुळ देता, आज ग्राहक त्याच्यासाठी चांगले पैसे, चांगला दर द्यायला तयार आहे. कारण लोकांना गुळाचं महत्व कळलेलं आहे. आणि हा केमिकल विरहित चांगला गुळ तुम्ही जर बाजारात देत असाल तर हा एक तुमच्या अभिमानाचा सुद्धा भाग आहे. हो. तर ह्या अशा अनेक गोष्टी या प्रकल्पाद्वारे साध्य होतात. बरोबर. एकूणच आता सर हा व्यवसाय सुरू करताना शेतकरी बांधवांनी या व्यवसायाकडे दृष्टिकोन कसा ठेवावा याविषयी आपण मार्गदर्शन करावं. हा, आता सगळ्यात पहिल्यांदी महत्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही एखादा जेव्हा उद्योग सुरू करता तर त्या उद्योगाचे सगळे बारकावे तुम्ही समजून घेतले पाहिजे. हं. आता तुम्ही जर माझ्याकडे केवळ ऊस आहे आणि तो मी चांगला गुळ बनवू शकतो म्हणून तुम्ही याच्यामध्ये नाही पडायला पाहिजे. तर तुम्हाला याची पूर्ण व्हॅल्यू चेन समजलेली पाहिजे. तर पहिली महत्वाची गोष्ट आहे की आपण या उद्योगामध्ये नफा करण्यासाठी उतरत आहोत. तर पहिली एक गोष्टाची काळजी घ्यायची आहे की मला या ऊसापासून चांगल्यात चांगला गुळ बनवून त्याला चांगल्यात चांगला दर मिळवायचा आहे. बरोबर. ओके. बरोबर. दुसरी याच्यामध्ये महत्वाची गोष्ट आहे की जेव्हा आपण हा गुळ बाजारात देणार आहोत तर त्याच्यामध्ये आपण तो कशा प्रकारे ग्राहकांपर्यंत पोहोचवला पाहिजे याची नियोजन आणि ठोकताळे समजून घेतले पाहिजे. ओके. तिसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की आपण जे बोलतो ते आपण केलं पाहिजे. ओके. हो. हो. एकूणच ह्या महत्वाच्या बाबी लक्षात घ्यायला पाहिजेत. आपल्याला एक फोन येतोय औरंगाबादहून. प्रल्हादजी शिराळे आपल्याला फोन करतायत. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हा, औरंगाबादून प्रल्हाद शिराळे बोलतोय. हो, बोला. आपला टीव्हीचा आवाज आहे ना सर, तो बंद ठेवा. ठीक आहे, आवाज कमी. हं. आपला प्रश्न सलग गुळ विचारा. उद्योग शेतकऱ्यांसाठी किती उपयोगाचा आहे हां. आणि यासाठी कर्ज भेटतं का? हो. हो.
या प्रश्नांची उत्तर आपण पुढील चर्चेत पाहणारच आहोत. तर त्यांचा प्रश्न आपल्याला समजलेला आहे. पुढच्या चर्चेमध्ये आपण या प्रश्नांची उत्तरं पाहूयात. आता सर, यामध्ये गुळ व्यवसायामध्ये अजून कोणत्या प्रकारचे दृष्टिकोन शेतकरी बांधवांनी ठेवायला पाहिजे? पहिल्यांदा याच्यामध्ये तुम्ही बघाल तर हा एक उद्योग म्हणून आपण केला पाहिजे. बर, ओके, पहिली महत्वाची गोष्ट आहे. कारण शेती करणे आणि उद्योग करणे हे कम्प्लिटली दोन वेगळ्या गोष्टी आहेत. एखादा शेती करणे ही बऱ्याचशी आपली भारतामधली शेती ही निसर्गावर अवलंबून असते. हो, पण उद्योगाचं तसं नसतं. उद्योगात तुम्हाला इनपुट आहे, आउटपुट आहे आणि तुम्हाला बऱ्याच गोष्टी कंट्रोल करता येतात. ही महत्वाची गोष्ट आहे. आता तुम्ही तसं बघायला जाल तर कोणत्याही उद्योगामध्ये 4 महत्वाचे आधारस्तंभ असतात. पहिला असतो कच्चा माल. हो, याची स्लाइड आपण दाखवूया हो, प्रेक्षकांना. याच्यामध्ये तुम्ही बघाल कच्च्या मालाचा पुरवठा, मनुष्यबळ, तंत्रज्ञान व मशीन आणि तयार मालाची विक्री. तुम्ही जर पुढच्या स्लाइडवर जाल तर तुमच्या असं लक्षात येईल की या 4ही गोष्टी यांचा समन्वय साधून तुम्हाला चांगल्यात चांगला गुळ बनवता आला पाहिजे. तर याच्यामध्ये महत्वाचं काय की आपण तंत्रज्ञानावर जो खर्च करतो त्यांनी आपल्याला चांगला दर मिळाला पाहिजे. बरोबर. आणि हे गणित लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे. तुम्ही तंत्रज्ञानावर कमी खर्च केला तर तुम्हाला चांगल्या प्रतीचा गुळ मिळणार नाही, तुम्हाला चांगला दर मिळणार नाही. तर याचा समन्वय साधणं म्हणजे एखादा चांगला उद्योग करणं हा आहे. बरोबर. आता तुम्ही गुळ उद्योग करताना गुळ कोणाला विकला पाहिजे किंवा गुळ कुठे दिला पाहिजे, तर ह्या सुद्धा अतिशय महत्वाच्या बाबी आहेत. पण उद्योजकाचा महत्वाचा फोकस हा नफा असला पाहिजे. बरोबर. म्हणजे साधारण विक्री करताना अजून कोणत्या बाबी शेतकरी बांधवांनी लक्षात घ्यायला पाहिजे? तर विक्री करताना आपण बघितलं तर उद्योगाचा एखाद्या उद्योगाचा नफा हा मॅक्झिमाइज करण्यासाठी तुम्हाला एकतर बाजारात मागणी वाढवायला पाहिजे किंवा बाजारात तुम्हाला त्याला चांगल्या दराला विकता आलं पाहिजे. आणि मागणी आणि चांगल्या दराला तुम्ही तेव्हाच विकू शकाल जेव्हा तुमच्याकडे एक चांगलं प्रोडक्ट असेल, त्या प्रोडक्टची क्वालिटी चांगली असेल. कारण आज आपण असं बघतो की गुळ हा ज्या पद्धतीनं मार्केटमध्ये विकण्यात येतो तर त्या गुळावर काहीच लेबल नसतं. गुळ हा व्यापाऱ्याकडे जातो, व्यापारी तो पुढे पाठवतो. पण तुम्ही त्याला जर स्वतःचं लेबल लावलं आणि हा मी बनवलेला गुळ आहे, हा चांगला आहे, जेव्हा हे तुम्ही छातीठोकपणे लोकांना सांगाल तर लोक त्यावर विश्वास ठेवून तुम्हाला चांगला दर द्यायला तयार होतील. बरोबर. आता या ठिकाणी ग्राहकांचे काही निकष असणार आहेत गुळासंदर्भामधले. तर ग्राहकांच्या दृष्टीने या व्यवसायाकडे बघताना काय गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत? ग्राहकांकडे बघताना ग्राहकांना काही गरजा असतात. ओके, आपण ती स्लाइड लावूया म्हणजे आपल्याला ते चर्चा पॉइंट वाईज करता येईल. हो हो हो, आपण त्या विषयाची एक स्लाइड दाखवतोय. तर पहिली गोष्ट आहे की याच्या पुढची स्लाइड आहे. हो हो. तर ग्राहकाला गरज काय आहे? स्वच्छ गुळ हवा, त्याच्यानंतर रसायन विरहित गुळ हवा, त्याच्यानंतर वापरण्यासाठी सुलभ गुळ हवा. बरोबर. आणि त्याच्यानंतर त्याला त्याचा दर ही व्यवस्थित हवा. तर याच्यामध्ये तुम्ही बघितलं की ग्राहक हा चांगल्या गोष्टीसाठी पैसे द्यायला किंवा चांगला दर मोजायला तयार आहे, पण त्याला तो खात्रीशीर माल मिळाला पाहिजे. आज तुम्ही तेल उद्योगामध्ये बघाल मोठ्या प्रमाणावर लाकडी घाणा हा प्रकार रुजू होत आहे, ज्याच्यामध्ये लोक तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी तेल काढून देतात आणि त्या तेलाचा दर साध्या तेलापेक्षा दुप्पट किंवा 2.5 पट आहे आणि लोकांनी ते मान्य केलं आहे. तर अशा प्रकारे गुळ उद्योगाला सुद्धा तुम्ही चांगली झळाळी आणू शकता, ज्याच्यामध्ये माझा उद्योगात बनलेला गुळ हा केमिकल फ्री आणि चांगल्या प्रतीचा आहे असं तुम्ही छातीठोकपणे लोकांना स्वतःच्या ब्रँडवर दिला तर नक्कीच तुम्हाला सुद्धा गुळामध्ये चांगला दर मिळणार. बरोबर आहे, बरोबर आहे. पण साधारण सर गुळाच्या मागणीचं गणित काय आहे, हे काय आहे, हे कशा पद्धतीने आपण सांगाल सर? गुळाची मागणी जी असते ना ती 2-3 प्रकारची असते. एक तर गुळ हा आपल्या देशामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये केवळ हा आपल्याला सणासुदीला खाण्यात येतो. पण आपण हा जर गुळ त्याच्या रेग्युलर खाण्यामध्ये आणू शकलो, म्हणजे साधारणपणे चहासाठी समजा ते गुळ वापरतील किंवा शिरा करण्यासाठी किंवा रोजच्या पदार्थामध्ये आमटीसाठी गुळ वापरायला लागतील, तर ह्याने करून काय होणार आहे की एका परिवाराची गुळ खाण्याची क्वांटिटी वाढणार आहे आणि ज्याच्यामुळे गुळाला चांगले दिवस येणार आहेत. कारण गुळाची जशी मागणी वाढेल तसा गुळ लोक बनवायला लागतील. हो हो हो. आता सर आपल्याकडे वेळ फार कमी शिल्लक राहिलेला आहे कार्यक्रमाचा, तर शेतकरी बांधवांना या कार्यक्रमाच्या शेवटी महत्त्वाचा संदेश आपण काय द्या? महत्त्वाचा संदेश मी असाच देईल की एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तंत्रज्ञानाची कास करी उद्योगाचा विकास, हे एक मूल मंत्र आपण लक्षात घेतला पाहिजे. कारण काय झालेलं आहे की तंत्रज्ञान जर तुम्ही वापरलं
तर तुम्हाला नक्कीच तुमचा विकास करून घेता येणार आहे आणि हे आपल्याला आपल्या अनेक परंपरागत उद्योगामध्ये करता येणार आहे. हो. शेतकऱ्याने त्याच्या उद्योगाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. गुऱ्हाळ हे ऊस संपवण्यासाठी नाहीये. मला अनेक शेतकरी भेटतात आणि त्यांच्याकडे ऊस असतो आणि ऊस आहे म्हणून मला गुऱ्हाळ करायचंय. तर हे तसं न करता एक उद्योजक म्हणून गुऱ्हाळाकडे आपण पाहिलं पाहिजे. बरं. आणि नंतर जी महत्वाची गोष्ट आहे की आपण या गुऱ्हाळामध्ये रोजगार संधी निर्माण केली पाहिजे, जेणेकरून तुमच्या भागाचा, तुमच्या जिल्ह्याचा, तुमच्या तालुक्याचा विकास होईल आणि अनेक लोकांचा त्यामध्ये सहभाग होईल, रोजगार निर्मिती होईल. अशा दृष्टीने आपण विचार केला पाहिजे. चांगल्या प्रकारे आर्थिक फायदा शेतकरी बांधवांना यातून मिळू शकतो. बरोबर. म्हणजे तंत्रज्ञानाची कास करी उद्योगाचा विकास हा मूलमंत्र आता आपण सांगितला. शेतकरी बांधवांनो, नक्कीच हे जे तंत्रज्ञान आहे हे सरांनी वेगवेगळ्या निकषांमधून विकसित केलेलं आहे. हे जर तंत्रज्ञान आपण गूळ प्रक्रिया उद्योगामध्ये राबवलं तर अनेक चांगल्या प्रकारचा आणि उत्तम दर्जाचा गूळ आपण बनवू शकू. आणि सेंद्रिय पद्धतीचा गूळ, ज्याला बाजारामध्ये खूप चांगल्या प्रकारे मागणी आहे, कोरोना काळामध्ये प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी गुळाचं महत्त्व अधोरेखित झालेलं आहे. त्यामुळं हे सगळं लक्षात घेता तुम्ही या व्यवसायामध्ये उतरू शकता आणि जे मुळात या व्यवसायामध्ये आहेत त्यांनी या तंत्रज्ञानाची जोड देऊन या व्यवसायाला नवीन रूप तुम्ही देऊ शकता. आता पुढच्या गुरुवारी आपण एका वेगळ्या विषयासह कृषी दर्शन फोन इन लाईव्ह कार्यक्रमात भेटणारच आहोत. सर, तुम्ही आज दूरदर्शन मुंबईच्या स्टुडिओमध्ये आलात आणि इतक्या सखोलपणे तुम्ही हे मार्गदर्शन आमच्या शेतकरी बांधवांना आणि प्रेक्षकांना केलं, त्याबद्दल मुंबई दूरदर्शनच्या वतीने मी आपले मनपूर्वक आभार मानतो आणि आपल्याला भावी वाटचाली शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.